हॅलो गाईज, आज आम्ही जाणार आहे एका दिवसाच्या छोट्याशा पिकनिकसाठी. आम्ही जाणार आहोत गॅस टाउन स्टेशन इकडे, आणि तिकडे आहे ते स्टेशन नाही आहे, गॅस टाउन इट्स अ टुरिस्ट प्लेस. हो, ओके. सो तिकडे जाण्यासाठी आता आपण आहे बसमध्ये. मग आपण जाणार सरी सेंट्रल स्काय स्टेशनला. तिथे आपले काही फ्रेंड्स आपल्याला भेटतील. हा आहे साजिद, ही आहे सना. कॅमेराला घाबरते. ओके, साची इकडे बघ. येस, हाय. ही आहे मी वैशाली. कबीर साचीचा फ्रेंड. आम्ही ट्रेन घेतलेली आहे आणि आता आम्ही जातोय वॉटरफ्रंटला. इथे आम्ही उतरून इट्स लाईक वॉकिंग डिस्टन्स. सो आम्ही वॉक करत जाणार आहे. बट जाताना आम्ही ॲक्च्युली आमचं पासपोर्टचं काम होतं, तर आम्ही वॉटरफ्रंट स्टेशनच्या बाहेर जे BLSचं ऑफिस आहे तिकडे अपॉइंटमेंट घेतली होती. तिकडे आम्ही थोड्या वेळासाठी आमचं पासपोर्टचं काम करणार आणि त्याच्यानंतर मग पुढे फिरायला जाणार आहे. ओके, मस्त. सो हा व्हॅन्कुव्हर डाऊनटाऊनचा एरिया आहे. इकडे सगळे मेन ऑफिसेस लाईक MNCs अँड मायक्रोसॉफ्ट ऑफिस, हे मायक्रोसॉफ्टचं ऑफिस वगैरे. माझं ऑफिस पण जवळच आहे स्टेशनच्या. सो इथे बरेचसे ऑफिसेस आहेत. लाईक बँकचे मेन हेड ऑफिस वगैरे पण या साईडलाच आहे. हा एरिया आता विंटर असल्यामुळे झाडांना झाडांना पानं दिसत नाही आहे. बट जसं आता स्प्रिंग चालू होईल देन हा एरिया खूप असा छान दिसेल, ग्रीनरी येईल. हे BSL ऑफिसमध्ये आम्ही वेटिंग एरियामध्ये बसलो होतो. आम्ही प्रीमियम लॉन्च सर्व्हिस घेतली होती. ते हा प्रीमियम लॉन्चचा वेटिंग एरिया आहे. आणि ही आहे ती बिल्डिंग ज्या बिल्डिंगमध्ये आमचं अपॉइंटमेंट होती. ही खूप जुनी बिल्डिंग आहे. 1914 सालचं बांधकाम आहे. त्यांनी खूप छान प्रकारे मेंटेन केलेलं आहे. आणि इकडे एक म्हणजे फोटोज पण आहेत, तर मी तुम्हाला फोटो दाखवतो. त्या फोटोमध्ये ही बिल्डिंग बांधली तेव्हा कशी होती आणि आत्ता थोडंसं मॉडिफिकेशन नंतर कशी आहे. पण खूप छान वाटलं बघायला की एकदम उत्तम पद्धतीने ह्यांनी मेंटेन केलेलं आहे. ही बिल्डिंग मोर दॅन 100 years ओल्ड आहे. आणि तरी पण बघून वाटत नाही की इतकी जुनी आहे. इतकं वेल मेंटेन ठेवलेली आहे ती. सो हा तिचा 1914चा फोटो. माऊ डिस्कस करते, मी त्यावेळेस असती तर त्यावेळेस बॉर्न झाली असती तर आय विल बी मोर दॅन 100 years ओल्ड. मग झाली असती म्हातारी ना माऊ. सो असं हे फोटोज आहेत. हा 2016चा. इथे झाल्यानंतर आम्हाला थोडीशी पेट पूजा करावीशी वाटली. तेव्हा दुपारचे जवळपास 12 वाजले होते, 12-12:30. तर माझ्या ऑफिसच्याच बाजूला एक रेस्टॉरंट आहे स्पायसी 6 म्हणून. तर आम्ही तिकडे जायचं ठरवलं. तर एक वॉकिंग डिस्टन्सवरतीच होतं, 15 ते 20 मिनटं BLSच्या ऑफिसपासून. मग आम्ही तिथे पोहोचलो. जाताना सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केला. साची नावाचे खूप रेस्टॉरंट. मी फेमस आहे. सो असं आम्ही विंटर असल्यामुळे प्रत्येकजण जॅकेट्स आणि कॅप वगैरे घालून होतं. रोड खूप क्लीन आहेत, एकदम छान, एकदम क्लिनिंग. टाउन आहे. सो त्यांनी प्रॉपर सगळं क्लीन वगैरे आहे. नाव वी आर एंटरिंग इनटू स्पाइस 6 इंडियन रेस्टॉरंट. इकडे ॲक्च्युली मंडे टू फ्रायडे बफे असतो. मी इथे 2-3 वेळा गेलो होतो. आणि लकीली आम्ही ॲक्च्युली बफेच्या पर्पजनेच गेलो होतो. पण तिकडे सॅटरडे आणि संडेला बफे नसतो, त्याच्यामुळे ठीक आहे. पण आम्ही इकडे ज्या डिशेस मागवल्या त्या एकदम मस्त होत्या, एकदम छान वाटलं खायला. सो आम्ही जसं एंटर केलं त्यांनी आम्हाला ग्रीट केलं आतमध्ये एंटर केल्यावरती. सो अर्ली लंचचा टाईम असल्यामुळे रेस्टॉरंट बऱ्यापैकी खालीच होतं. आय थिंक वी वर द फर्स्ट कस्टमर फॉर लंच. त्यांनी पाणी सर्व केलं. आम्ही थोड्या गप्पा मारल्या. आम्ही तिथे छान मनी प्लांट होता. आपण इथून
मी ते ऑफिस वेल टू डू होतो, मला माहिती होतं ही मनी प्लांट त्याच्या अगोदरची इकडे देऊ शकतो, त्यांना चांगलं देतो. ते त्यांना विचारणं आणि चोरण्यामध्ये डिफरन्स आहे. चोरून आणले ते मनी प्लांट नाही ना, ते वेगळं आहे मनी प्लांट तर वेगळं. तसंच आहे. मी आमच्या ऑफिसमधून ते ऑफिस आमचं खूप वेल टू डू ती खूप चांगली वाढली होती. त्यांना काय पैसे बिसे भेटले काय? प्रॉस्पेरिटी येते असं बोललं जातं. खरंच आपल्याला खरंच आपल्याला घ्यायला पाहिजे. रेस्टॉरंट चालतं की नाही माहिती. हां, ओनरकडे आता वरती घरी आहे की नाही माहिती नाही. घरी त्याच्यामध्ये आहे ना प्लांट्स घरी? हा, एवढं बघितलं नाही. विवेकच जातो. विवेक एक दोन मला पण मिळते. तो मला लास्ट वीकेंडलाच बोलत होता की बसूया, पण तिचा बड्डे होता. त्याच्यानंतर अजून एक काहीतरी होतं आपल्याला कुठेतरी बड्डे होतं म्हणून बसतात. मग बसायला नाही मिळालं. बसूच शकत नाही. बड्डे होता असं बोलला. बड्डे होता हमारा पाणी पिऊ. हे काय आलंय? हे काय? चिकन करी. ये चिकन करी आणि तो चिकन आहे. और ये गार्लिक नान. हाँ, नॉट गार्लिक नान. तर मस्ती मजा करत करत आम्ही लंच संपवून आम्ही बाजूला कॅनडा प्लेस म्हणून एक ठिकाण आहे, तिथून परत वॉकिंग 15 ते 20 मिनटाच्या अंतरावरती होतं. तर जस्ट आम्ही तिकडे सिनरी बघण्यासाठी गेलो. तिकडे बोट्स, विमान, प्लेन, म्हणजे अजून बोटी, इकडे पण बोटी अशा गोष्टी आहेत. तर आम्ही हे एक पोर्ट आहे. इकडे सी प्लेन्स असतात, क्रूजेस जातात इथून अलास्काला, प्लस सी बसेस पण आहेत. लाईक की हा व्हॅन्कुव्हरचा एरिया आहे. नॉर्थ व्हॅन्कुव्हर जो समोर लाईक सीच्या त्या साईडला दिसतोय तो नॉर्थ व्हॅन्कुव्हरचा एरिया. तिकडे जाण्यासाठी इथून सी बसेस जातात. सो असं हे एक लाईक कम्युटचं एक ठिकाण आहे. आणि टुरिस्ट अट्रॅक्शन पण आहे. लाईक की तुम्ही सी प्लेन बघू शकता, मोठे क्रूज बघू शकता. पण आम्ही सॅटर्डेला होतो तर आम्हाला क्रूज नाही भेटले बघायला, पण एरिया छान होता. जायचं का? 8 आणि 1600 डॉलर, म्हणजे $1600 नाही, सॉरी, 160 पर हेड. इकडे आमच्या माऊने एक प्लेन मधून असं उडताना व्हिडिओ काढले. तर ते बघताना एकदम छान वाटतात. असं वाटतं की ट्राय करायला पाहिजे, पण सध्या त्यांची प्राइसिंग खूप जास्त असल्यामुळे आम्ही ह्या वेळेस ट्राय नाही केला. पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्की ट्राय करू. ह्याचं काहीतरी $160 पर हेड राऊंड ट्रिप नाही आहे, वन वेचा 160 आहे. रिटर्न तुम्हाला ते 160 प्रमाणे रिटर्न तुम्हाला चार्ज पडणार तसं. सो ही प्लेन टेक ऑफ करत आहे आता, सी प्लेन. त्या साईडने दिसत असेल एक कार प्लेनने ऑलरेडी टेक ऑफ केलेलं आहे. छान वाटतं बघायला, एकदम मस्त आहे. एकदा एक्सपिरियन्स करूया आपण. नक्की. आपण प्लेनने आता टेक ऑफ केलेला. हा व्हिडिओ मावने काढला ना, ते का मस्त वाटतं ते. वा, आता गेलं आहे प्लेन हवेमध्ये पाण्याने.
असं पण बोट नाईटचा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे है ना. आणि हे छोटे किलबिल चालू आहेत आमचे. मजा एन्जॉय केला ह्यांनी तर. ही मी. हॅलो. इकडे आम्ही थोडं फोटो सेशन केलं, फोटोज काढले आणि मग नेक्स्ट प्लेसकडे गेलो. आता हे आमचं फायनल डेस्टिनेशन आहे जिथे आम्ही गॅस टाउन प्लेसचं नाव आहे. तिकडे एक ते वॉच आहे ते बघण्यासाठी आलो होतो. मोठा क्लॉक आहे, लाईक इट्स दॅट इज ऑल्सो मोर दॅन 100 years old. आणि किती आहे माऊ, कधीचं बनवलेलं त्याचे मॅन्युफॅक्चरिंग? अर्ली 90s. अर्ली 90s ना. आणि ते स्टीमवर चालतं आणि त्याची स्पेशालिटी असं आहे की हे नाही हे नाही आहे. त्या क्लॉकची स्पेशालिटी आहे की ते प्रत्येक 15 minutesला त्याची विसल वाजते. सो पीपल वेट्स देअर, दे टेक्स पिक्चर अँड दे वेट टिल दॅट साऊंड कम्स, दॅट विसल. इट्स ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल. आणि ते खूप म्हणजे जुनं असल्यामुळे एक त्याला विंटेज पणा आहे आणि इट्स नाईस. पण मला एक नाही समजलं, हे कसं चालतं, म्हणजे आवाज कसं येतो? ते त्याच्यावरती सगळं लिहिलेलं आहे. तिकडे त्यांनी प्रॉपर लिहिलेलं ते त्याचं काय होतं. आता हे आहे क्लॉक जे स्पेशली बघण्यासाठी आपण आलो होतो. हे एक टुरिस्ट पॉइंट आहे. ते वरतून स्टीम जनरेट होतीये, ती बाहेर येते आणि काय माहिती यावेळेस त्याचं टाईममध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, लाईक ते 10 ते 15 मिनटं पुढे दाखवत होतं. बट त्याची विसल टाइमच ते वाजतंय ते. झाले आपले पिकनिक. मग कसं वाटलं आवाज? आम्ही ते एन्जॉय केला आणि मुलं तर बोलत होती की आम्हाला अजून एकदा आवाज ऐकायचा आहे. सो आम्ही परत एकदा दर 15 मिनिटांनी होतं तर आम्ही परत एकदा थांबण्यासाठी बघितलं की एक्झॅक्टली. पण नेक्स्ट टाइम 15 मिनिटांनी ते थोडं कमी वेळासाठी वाजतं, जसं ॲक्च्युअल आर्ली क्लॉकला जे वाजतं त्यापेक्षा कमी. बस नाही, मला वाटतं 3 मिनिटाचा मोठा होता, 3 वाजताचा मोठा होता. सो असा एक्सपिरियन्स घेऊन आता कुठे झालं मग आम्ही आमची ट्रिप. आमचं मन नाही भरलं, त्याच्यामुळे आम्ही परत एक दुसऱ्या अँगलनी 15 मिनिटांनी घेण्यासाठी थांबलो होतो. तर त्यासाठी आम्ही एक दुसरा एक अँगल बघितला हा वाला. तर 15 मिनिटं अजून थांबलो आणि वाढली ना. हे आता वाजलं, पण हे मगाशी 15 मिनिटापेक्षा थोडं जास्त वाजलं. आणि अशा प्रकारे आमची पिकनिक संपलेली आहे आणि आम्ही परतीच्या रस्त्याला चाललो. तर आम्ही आता हे वॉटरफ्रंट स्टेशन आहे. दिवसभरात काय काय केलं, सगळ्यात मेन गोष्ट आहे की मी कॅमेरामध्ये नाही आला, त्यामुळे मी सेफ. आणि आता रिटर्न कसं जायचं डिस्कस करत आम्ही मस्तपैकी. या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ याच्या आधी एक वैशालीने व्हिडिओ काढला, कॅमेरा फक्त फिरवला मोबाईल, पण ते व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करायला पण विसरली ती. त्यामुळे परत शूट केला. आणि अशा प्रकारे माझा एक मंथली पास असल्यामुळे आम्ही हे कंपास पासने टॅप करून ते गेट ओपन झालं आणि आता आम्ही वॉटरफ्रंट स्टेशनला जात आहे. आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज केला बिकॉज डाऊनटाऊनला पार्किंग करायला खूप इश्यू होतो आणि सगळं वॉकिंग डिस्टन्सवर असल्यावरती गाडीची पण गरज लागत नाही. आणि
गाडीपेक्षा ट्रेनमुळे टाईम पण सेव्ह होतो. सो अशा पद्धतीने आम्ही मग रिटर्न स्काय ट्रेननी परत घरी आलो. थँक्यू. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा Bye. वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा. बाय बाय. बाय.